UGC नेट सेट JRF PhD पेपर नंबर 2 मराठी या विषयाच्या संबंधित जे सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये दलित साहित्याच्या रिलेटेड 3-4 टॉपिकमध्ये दलित साहित्याचे टॉपिक आहेत. ते टॉपिक आजच्या क्लासमध्ये आपण कव्हर करणार आहोत. या महामॅरेथॉनमध्ये 3-4 क्लासमध्ये आपण संपूर्ण दलित साहित्य कव्हर करूया. चला तर आपल्या क्लासला सुरुवात करूया. या ठिकाणी जेवढे सिलेबसमध्ये दलित साहित्याचे टॉपिक आहेत ते आपण निवडलेले आहेत. पहिला टॉपिक आहे दलित साहित्य. दुसरं टॉपिक आहे दलित साहित्य स्वरूप व तत्वज्ञान. तिसरा टॉपिक आहे दलित साहित्याचा इतिहास. चौथा टॉपिक आहे दलित कथा, कविता, कादंबरी, रंगभूमी, आत्मकथने, वैचारिक साहित्य इत्यादी. आणि शेवटी आहे दलित चळवळ. दलित चळवळ हे जेवढे टॉपिक आहेत ते टॉपिक आपण या महामॅरेथॉनच्या माध्यमातून कंप्लीट करणार आहोत. कशा पद्धतीने? तर प्रत्येक टॉपिक मध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते आपण काढलेले आहेत. त्या क्वेश्चनचे काही थेरीज पण आपण करणार आहोत. विथ एक्सप्लेनेशन नुसार आपण क्वेश्चन घेऊन जाणार आहोत आणि प्रत्येक जे टॉपिक आहेत ते आपण क्वेश्चनच्या माध्यमातून कव्हर करूया. क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारलेला आहे, या प्रबोधनकालीन विचारवंतापासून ही अर्वाचीन ब्राह्मणी परंपरा सुरू होते. खाली 5 ऑप्शन दिलेले आहे A to E पर्यंत. ए आहे बाळशास्त्री जांभळेकर. दुसरा आहे गंगाधर शास्त्री फडके. तिसरा आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. चौथा आहे भाऊ महाजन आणि 5वा आहे लोकहितवादी. आणि याच्या खालती पर्याय दिलेले आहे. या पर्यायापैकी जो अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 1 अचूक उत्तर येईल ऑप्शन नंबर 4. सर्वात पहिले येईल बाळशास्त्री जांभळेकर. सेकंड येईल गंगाधर शास्त्री फडके. त्याच्यानंतर येईल सी विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्याच्यानंतर येईल भाऊ महाजन आणि शेवटी येईल लोकहितवादी. आणि या ठिकाणी त्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. जाती मीमांसाचे 3 संप्रदाय दिसतात. एक आहे ब्राह्मणी, दुसरा आहे अब्राह्मणी आणि तिसरा आहे मार्क्सवादी. तर ब्राह्मणी परंपरेतील जाती मीमांसा प्रबोधनकालीन समाज चिकित्सेवर ब्राह्मणी संस्कृतीचा ठसा उमटलेला आहे. त्याचे जे विचारवंत आहेत ते आहे बाळशास्त्री जांभळेकर, गंगाधर शास्त्री फडके आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी. चौथा आहे भाऊ महाजन आणि 5वा आहे लोकहितवादी. इत्यादी जे विचारवंत आहेत त्यांनी ह्याच्यावरती लेखन केलेले आहे. या साहित्यावरती, या ब्राह्मणी परंपरेवरती मीमांसा दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये जो दुसरा गट येतो, जाती संस्थेतील दोष स्पष्ट करून सुधारणा अपेक्षिणारा आहे. या काळात गंगाधर शास्त्री फडक्यांनी जाती संस्थेचे समर्थन केलेले आहे.
त्यांनी हिंदू धर्म तत्व 1852 मध्ये पुस्तकामध्ये जाती भेद हे ईश्वर संकेतानुसार निर्माण झालेले असून ते पाळण्यात कोणताही वाईटपणा नाही असे गंगाधर शास्त्री फडके यांनी म्हटले आहे. तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी सुखदायक राज प्रकरणी निबंधातून समाजवाद सदृश्य विचार मांडताना वेदोक्त प्रकाश या पुस्तकातून कर्मानुसार व्यक्तीमध्ये ज्येष्ठ कनिष्ठता कशी ठरवायची या प्रश्नाला टाळताना दिसतात. तर तिसरे आहे दादोबा पांडुरंग आणि लोकहितवादी राजाराम शास्त्री भागवत यांच्यासारख्या सुधारवंतांनी मांडलेले दिसतात विचार. क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारलेला आहे, प्रबोधन काळामध्ये अर्वाचीन महाराष्ट्र जातीविषयी जे विचार मंथन झाले त्यात जातीभेदावर संभाषण 1870, गुलामगिरी 1873 या पुस्तकांचा कोणत्या विचारसरणीत उल्लेख करता येईल? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. हे आहे ब्राह्मणी विचारवंत, दुसरा आहे अब्राह्मणी विचारवंत आणि तिसरा आहे मार्क्सवादी विचारवंत आणि डी आहे सर्व. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 केवळ डी. या पुस्तकांवरती अब्राह्मणी विचारवंतांचा प्रभाव आहे. या संदर्भात तुकाराम तात्या पडवळ यांनी एक हिंदू टोपण नावाने लिहिलेले जाती भेद विवेकसार 1861 आणि दादोबा बापूजी मिसाळ यांनी जाती भेदावर संभाषण 1870 या पुस्तकांचा उल्लेख करता येईल. तर अर्वाचीन महाराष्ट्रातील अब्राह्मणी विचार परंपरा आत्मनिर्भर झाली ती महात्मा ज्योतिबांच्या क्रांतिकारक विचारातून. महात्मा फुले यांनी ब्राह्मणाचे कसब 1866 आणि गुलामगिरी 1873 या पुस्तकातून वर्ण जाती संदर्भात विचार मांडले आहेत. तर महात्मा फुले यांच्यापासून सुरू झालेली अब्राह्मणी जाती मीमांसा आहे. त्याच्यामध्ये काही विचारवंत आहेत महर्षी वीरा शिंदे, राजश्री छत्रपती, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व धर्मानंद कोसबे यांच्यापर्यंत विकसित झालेली ही परंपरा आहे. मात्र महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज आणि नंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जेवढा गौरव झाला तेवढा महर्षी वीरा शिंदे यांच्या विचारांचा गौरव झालेला दिसत नाही. क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलेला आहे, अर्वाचीन महाराष्ट्रातील जाती मीमांसेला सर्वात शास्त्रशुद्ध बैठक देण्याचा प्रयत्न मार्क्सवादी विचारवंतांनी केला. खाली
4 ऑप्शन दिलेला आहे. एक आहे श्रीपाद अमृत ढाके, दुसरा आहे ग.बा. सरदार, सी आहे नलिनी पंडित आणि डी आहे दामोदर कॉस्बी. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 सर्व. ए आहे श्रीपाद अमृत ढांगे, बी आहे ग.बा. सरदार, सी आहे नलिनी पंडित आणि डी आहे दामोदर कॉस्बी. या ठिकाणी याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. विशेषतः 1917 मधील रशियन क्रांतीनंतर मार्क्सवाद विचारसरणीने भारतात मूळ धरावयास सुरुवात केली. महाराष्ट्रात वर्ण जाती व्यवस्थेचा मार्क्सवादी दृष्टिकोनातून पहिला विचार श्रीपाद अमृत ढाके यांनी केला. त्यानंतर ग.बा. सरदार, नलिनी पंडित, दामोदर कॉस्बी इत्यादींनी आपल्या लेखनाद्वारे जाती व्यवस्थेचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अर्वाचीन महाराष्ट्रातील जाती मीमांसकाच्या मार्क्सवादी संप्रदायामध्ये मुख्यत्वे 3 प्रवाह विचार दिसून येतात. एक आहे पारंपरिक मार्क्सवादी विचार प्रवाह, दुसरा आहे अपारंपरिक मार्क्सवादी विचार प्रवाह, तिसरा आहे मार्क्सवाद फुले आंबेडकरवादी विचार प्रवाह. पारंपरिक विचारसरणीतील उणिवा सर्वप्रथम श्रीमती नलिनी पंडित यांनी इसवी सन 1965 साली जातीवाद आणि वर्गवाद तर वर्ग जाती लढ्यांचा युवक क्रांती दलाचा नवा विचार म्हणून श्री एस.जी. सर देसाई यांच्या क्लास स्ट्रगल अँड कास्ट कॉन्फ्लिक्ट इन रूरल इंडिया या पुस्तकाची नोंद करावी लागते. श्रीमती गेल ऑम्वेट जाती व्यवस्था व भारतीय समाजक्रांती या विषयावरील सत्यशोधक मार्क्सवादी मासिकाने सुरू केलेल्या चर्चेत गेल ऑम्वेट यांनी 3 लेख 1882 मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. जाती व्यवस्थेची वर्ग जातीवादी किंवा मार्क्स फुले आंबेडकरवादी मीमांसा श्री शरद पाटील यांनी केली आहे. श्री शरद पाटील यांनी दासशूद्रांची गुलामगिरी या द्विखंडा ग्रंथामध्ये वर्ण जाती व्यवस्थेच्या उदय विकासाची सखोल चर्चा केलेली आहे. प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण दिलेले आहे. ते स्पष्टीकरण तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित वाचायचं आहे. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्व चळवळीतील मोलाचे काम करणारे विचारवंत कोणते आहेत? खाली 5 विचारवंत दिलेले आहेत.
या विचारवंतापैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे गोपाळबुवा कृष्ण वलंगकर. दुसरा आहे शिवराम जानबा कांबळे. सी आहे किसन फागू बनसोडे पाटील. आणि डी आहे गणेश आकाजी गवाई. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 सर्व. सर्वात पहिले येईल गोपाळबुवा कृष्ण वलंगकर. त्याच्यानंतर येईल बी शिवराम जानबा कांबळे. त्याच्यानंतर येईल किसन फागू बनसोडे पाटील. त्याच्यानंतर येईल गणेश आकाजी गवाई. आणि या ठिकाणी या सर्व प्रश्नांचे विश्लेषण स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे आहे गोपाळ बाबा वलंगकर. गोपाळ बाबा वलंगर यांचा कालखंड 19व्या शतकाच्या उत्तरार्धाचा कालखंड आहे. महात्मा फुले यांच्या विचारसरणीचा त्यांच्यावरती प्रभाव आहे. त्यांनी दापोली येथे अनयाळ दोष परिहार या नावाची संस्था स्थापन केलेली आहे. त्यांनी हिंदू धर्म दर्पण आणि विटाळ विध्वंसक ही 2 पुस्तके लिहिलेली आहेत. विटाळ विध्वंसक हे पुस्तक अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादी आणि हिंदू धर्म सारदांना निरुत्तर करणारे असे पुस्तक आहे. या ठिकाणी बी आहे शिबा जानबा कांबळे. शिबा जानबा कांबळे यांनी अस्पृश्यते ध्येय समोर ठेवून श्रीशंकर प्रासादिक सोमवंशीय हित चिंतक मित्र समाजाची स्थापना केलेली आहे. सोमवंशीय मित्र नावाचे मासिक काढले किसन फागोजी बनसोडे. त्यांनी महाऋषी अति नाही लढण्याविना मुक्ती हे त्यांचे सूत्र वचन होते. त्याने आपले विचार सुबोध पत्रिका, ज्ञानप्रकाश, केसरी, देशसेवक, महाराष्ट्र असा अनेक पत्रातून मांडले आहेत. त्यांनी 1907 मध्ये मुलींसाठी चोखामेळा कन्याशाळा स्थापन केली. त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मजूर पत्रिका वाचविली. त्यांनी 1919 मध्ये त्यांनी अत्यज समाज नावाची संस्था स्थापन करून अंतर्गत दुहेरी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 1920 साली नागपूर येथे अखिल भारतीय बहिष्कृत परिषद संपन्न झाली. या परिषदेचे अध्यक्ष राजश्री साहू महाराज होते, तर मंडळातील एक सदस्य किसन फागोजी बनसोडे होते. किसन फागोजी बनसोडे यांनी 1901 मध्ये मराठी दिनबंधू नावाचे साप्ताहिक सुरू केले. त्याचबरोबर निराश्रित हिंदू नागरिक 1910, विटाळ विध्वंसक 1913 आणि मजूर पत्रिका 1918,
चोखामेळा 1931 इत्यादी वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली. तसेच त्यांनी कवनाची रचना केली. उदाहरणार्थ, थू तुमच्या तोंडावर लेखा हो, कसले वतनदार महार तुम्ही कसले वतनदार, वतनदाराची बघा लेकरे फिरती दारो. या प्रकारचे सर्व विश्लेषण या ठिकाणी दिलेले आहे. त्याच्यानंतर गणेश आका जिगवई त्यांनी 1914 साली बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. 1 ऑक्टोबर 1909 रोजी त्यांनी किसन फागू बनसोडे यांच्यासह ब्राह्मो धर्माची दीक्षा घेतली. क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील महत्वपूर्ण घटनांची काळानुसार क्रम लावा. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. या 5 अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडून लिहायचा आहे. ए आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा जाहीरनामा दिला. बी आहे अखिल भारतीय अस्पृश्यता परिषदेचे नागपूर येथे अधिवेशन भरण्यात आले. सी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे धर्मांतर करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. डी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे काळाराम मंदिरात सामूहिक प्रवेशाची घोषणा केली. या घटनाचा अनुक्रम लावायचा आहे आणि खाली 5 ऑप्शन दिलेले आहे. 5 अचूक पर्याय असेल तर या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. सर्वात पहिले येईल डी, सी, बी आणि ए. डी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे काळाराम मंदिरात सामूहिक प्रवेशांची घोषणा 1930 रोजी केली. सी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे धर्मांतर करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला 25 ऑक्टोबर 1956 रोजी. बी आहे अखिल भारतीय अस्पृश्यता परिषदेचे नागपूर येथे अधिवेशन भरण्यात आले 1942 रोजी. ए आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला 11 ऑक्टोबर 1951 रोजी. या प्रश्नाचे 51 रोजी. ना क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारलेला आहे,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर चळवळीची संस्था आणि मराठवाडा विद्यापीठाची स्थापना यांच्या जोड्या लावा. एका बाजूने संस्था दिलेल्या आहेत तर दुसऱ्या बाजूने त्यांची जी स्थापना आहेत ते दिलेले आहेत आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय असेल तर या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. ए आहे भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापना. सेकंड सूचीमध्ये आहे फर्स्ट 27 एप्रिल 1957 मध्ये. बी आहे दलित पत्थरची स्थापना. सेकंड सूचीमध्ये सेकंड ऑप्शन आहे 23 ऑक्टोबर 1958 मध्ये. सी आहे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना 9 जुलै 1972 मध्ये. डी आहे मराठवाडा विद्यापीठ समिती स्थापना. सेकंड मध्ये 4 ऑप्शन आहे 3 ऑक्टोबर 1957 रोजी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर. ए आहे भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापना 3 ऑक्टोबर 1957 रोजी झालेली आहे. बी आहे दलित पत्थरची स्थापना 9 जुलै 1972 मध्ये. सी आहे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना 23 ऑक्टोबर 1958 मध्ये. डी आहे मराठवाडा विद्यापीठ समिती स्थापना 27 एप्रिल 1957 मध्ये झालेली आहे. या ठिकाणी सर्व संस्थेची एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. एक्सप्लेनेशन वाचताना व्हिडिओ पॉज करून तुम्ही नीट व्यवस्थित वाचा आणि ती सर्व जी संस्था आहेत त्याचे एक्सप्लेन आहे ते रिवाइज करत राहा. तीस सप्टेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन या संघटनेचे बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापनेची कल्पना मांडली आहे. परंतु 14 ऑक्टोबर 1956 हा दिवस बाबासाहेबांनी धर्मांतराची तारीख म्हणून निश्चित केल्याने 30 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 1956 कालावधीत बाबासाहेबांनी पार्टीच्या प्रचार व प्रसार या कालावधीत तिसऱ्या दिवशी 3 ऑक्टोबर 1957 रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. दलित पत्थर 9 जुलै 1972 मध्ये दलित पत्थरची स्थापना झाली. दलित पत्थरची धुरा ज्यांनी खांद्यावर घेतली ते नेते एका बाजूने साहित्य निर्मितीही करीत होते. उदाहरणार्थ नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज.वी. पवार, प्रा. अरुण कांबळे, रामदास आठवले इत्यादींनी दलित चळवळीचे नेते आहेत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे इसवी सन 1950 साली मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली होती. त्याच्यानंतर 27 एप्रिल 1957 मध्ये मुंबई राज्याच्या विधिमंडळाने न्यायमूर्ती पडणिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा विद्यापीठ समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अहवालानुसार 23 ऑक्टोबर 1958 रोजी मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी दलित पत्थर नेत्याने श्री गंगाधर गाडगे यांनी सर्वप्रथम 7 जुलै 1977 रोजी केली. मराठवाडा विद्यापीठ कार्यकारिणी समितीने 25 जुलै 1977 रोजी विद्यापीठ नामांतराचा ठराव पास केला. तर 27 जुलै 1958 रोजी महाराष्ट्र विद्यामंडळांची दोन्ही सभागृहांनी विद्यापीठ नामांतरात ठराव संमत केला. क्वेश्चन नंबर 7 दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलेला आहे, दलित चळवळीच्या दुसऱ्या टप्प्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर कोणत्या कार्यकर्त्यांनी आपल्या सक्तीनुसार योगदान दिले आहे? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. 5 अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. हे आहे दादासाहेब गायकवाड, बी आहे श्रीजी टी मेश्राम, सी आहे श्यामसुंदर, डी आहे बी एस व्यंकटराव आणि ई आहे एन शिवराज. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, केवळ सर्व. तर सर्वात पहिले येईल ए दादासाहेब गायकवाड, सेकंड येईल बी श्रीजी टी मेश्राम, त्याच्यानंतर येईल सी श्यामसुंदर, त्याच्यानंतर येईल डी व्यंकटराव आणि शेवटी येईल ई एन शिवराज. या ठिकाणी या प्रश्नाचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. दलित चळवळीच्या दुसऱ्या टप्प्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी आपापल्या सक्तीनुसार योगदान दिले. त्यातील काहींचा नामनिर्देश करणे जरुरी आहे. यामध्ये दादासाहेब गायकवाड, श्रीजी टी मेश्राम, श्यामसुंदर, बी एस व्यंकटराव, एन शिवराज, बी सी कांबळे, आर एस गवई, सोनुले वराडे, बी डी खोब्रांग इत्यादी यांनी योगदान महत्वाचे दिलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरोत्तर दलित चळवळ हा या चळवळीचा तिसरा टप्पा होय. या काळात रिपब्लिकन पक्षांतर्गत गटबाजी, दलित साहित्य चळवळ, दलित पथाची चळवळ, मराठवाडा विद्यापीठ नामांतर इत्यादी माध्यमातून जोरदार विद्रोह पुकारला दिसतो.
क्वेश्चन नंबर 8 मध्ये विचारलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्या पिढीतील दलित साहित्य निर्माण करणारे लेखक कोण होते? त्यांच्या लिखाणात नकार, विद्रोह, वेदना, बंडखोरी, विरोध प्रमाणात दिसून येतो. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. या चारांपैकी अचूक पर्याय असेल ते निवडायचे आहेत. ए आहे बाबुराव बागुल. बी आहे केशव मेश्राम. सी आहे योगीराज वाघमारे. डी आहे ना. र. शेंडे. ई आहे अविनाश डोळस. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, केवळ सर्व. सर्वात पहिले येईल बाबुराव बागुल. त्याच्यानंतर येईल केशव मेश्राम. तिसरा आहे सी योगीराज वाघमारे. डी आहे ना. र. शेंडे. आणि ई आहे अविनाश डोळस. या सर्व विचारवंतांच्या, लेखकांच्या या साहित्यामध्ये यांनी योगदान दिलेलं आहे. बंडखोरी, विद्रोह मोठ्या प्रमाणात दिसून येतो ते खालील लेखकांच्या लेखनातून. एक आहे बाबुराव बागुल, केशव मेश्राम, योगीराज वाघमारे, ना. र. शेंडे, अविनाश डोळस, प्रकाश खरात, दया पवार, यशवंत मनोहर, वामन निंबाळकर, शरणकुमार लिंबाडे, गंगाधर पानतावणे इत्यादीच्या लेखनातून नकार, विद्रोह, बंडखोरी मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तर दलित साहित्याचा जो उदयाला आला ते इसवी सन 1960 मध्ये. त्यातील पहिल्या पिढीतील अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात यांच्या साहित्य कृतींनी दलितांच्या दुःखाचे वस्तुनिष्ठ चित्रण केलेले दिसते. तर क्वेश्चन नंबर 9 आहे, वाचा बरं आणि विचारपूर्वक या प्रश्नाचे अचूक उत्तर द्यायचं आहे. या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, दलित साहित्याची प्रेरणाशक्ती कोण आहेत? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. खाली 5 ऑप्शन म्हणजेच विचारवंत दिलेले आहेत. ते विचारवंतापैकी जो अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. एक आहे भगवान बुद्ध. दुसरा आहे चोखामेळा. तिसरा आहे कर्ममेळा. चौथा आहे महात्मा ज्योतिबा फुले. 5वा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3, सर्व. भगवान बुद्ध सुद्धा दलित साहित्याचे प्रेरणाचे स्रोत आहेत. त्याच्यानंतर चोखामेळा आहेत, संत चोखामेळा, संत कर्ममेळा,
महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व दलित साहित्य चळवळीचे प्रेरणाचे स्रोत आहेत. नाव क्वेश्चन नंबर 3. वाचा बरं, नीट वाचा आणि विचारपूर्वक या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी द्यायचं आहे. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. 5 अचूक पर्याय निवडायचे आहेत. काय विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये? विचारलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या काव्य रचनांचा कालानुक्रम लावा. खाली 5 पुस्तके दिलेली आहेत. या पुस्तकांची कालानुक्रमाने क्रम लावायचा आहे. हा क्रम लावण्यासाठी तुम्हाला ही पुस्तके कधी प्रकाशित झालेली आहेत त्यांचा काळ आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकत नाही. ए मध्ये दिलेला आहे गुलामगिरी, बी मध्ये आहे शेतकऱ्यांचा आसूड, सी आहे तृतीय रत्न, डी आहे ब्राह्मणाचे कसब, ई मध्ये आहे सार्वजनिक सत्यधर्म. खाली ऑप्शन दिलेले आहेत. या ऑप्शन पैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. सर्वात पहिले येईल ए गुलामगिरी, त्याच्यानंतर येईल दुसरं शेतकऱ्यांचा आसूड, त्याच्यानंतर येईल सी तृतीय रत्न, त्याच्यानंतर येईल डी ब्राह्मणाचे कसब आणि शेवटी येईल ई सार्वजनिक सत्यधर्म. या ठिकाणी या प्रश्नाच्या संबंधित स्पष्टीकरण दिलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले 11 एप्रिल 1827 ते 28 नोव्हेंबर 1890 हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते. त्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी मोठी मोहीम राबवली. महत्वाचे साहित्य पुस्तके त्यांनी लिहिलेले आहेत. गुलामगिरी 1873 जाती व्यवस्थेवर टीका करणारे पुस्तक आहे हे. शेतकऱ्यांचे आसूड 1883 शेतकऱ्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकते. तिसरा आहे तृतीय रत्न 1855 मध्ये हे नाटक लिहिलेलं आहे. ब्राह्मणाचे कसब 1869 मध्ये लिहिलेलं आहे. 5वा आहे सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, हे 1891 मध्ये मरणोत्तर प्रकाशित केलेलं आहे. त्यांनी काही स्थान आणि संस्था स्थापन केलेल्या आहेत. भिडेवाडा शाळा 1848 साली पुण्यातील भिंडेवाड्यात मुलींची पहिली शाळा स्थापन केली. सत्यशोधक समाज 1873 बहुजन, दलित आणि महिलांच्या हक्कासाठी. त्यांच्या कार्यामुळे 1888 मध्ये त्यांना महात्मा पदवी देण्यात आली. तर क्वेश्चन नंबर 11 या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 11 मध्ये सूची दिलेली आहेत, जोड्या लावायच्या आहेत. सूची 1 मध्ये जे संस्थापक आहेत ते संस्थापक दिलेले आहेत. सूची 2 मध्ये त्यांनी जे वर्तमानपत्रे काढलेले आहेत ते वर्तमानपत्रे दिलेले आहेत. या दोघांचा मॅचिंगचा क्वेश्चन आहे. अचूक पर्याय निवडून या प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे. तर 11 मध्ये विचारलेलं आहे
इसवी सन 1825 ते 1950 या काळात वृत्तपत्रे व नियतकालिके यांनी दलित वर्गाच्या प्रश्नासंदर्भात केलेले कार्य बहुमोलाचे आहे. त्यांच्या संस्थापकाच्या सोबत जोड्या लावा. सूची 1 आणि सूची 2 दिलेल्या आहेत. ए मध्ये आहे सत्यशोधक समाजातर्फे आणि सेकंड आहे फर्स्ट मध्ये दीनबंधू. बी आहे गोपाळ बाबा वलंगकर, सेकंड मध्ये सेकंड आहे मराठा दीनबंधू. सी आहे किसन फागू बनसोडे, थर्ड आहे विटाळ विध्वंसक. डी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूकनायक. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. याच्यात सर्वात पहिले येईल सत्यशोधक समाजातर्फे दीनबंधू. बी आहे गोपाळ बाबा वलंगकर, त्यांचे येईल विटाळ विध्वंसक. सी आहे किसन फागू बनसोडे, त्यांचे येईल मराठा दीनबंधू. आणि डी आहे बाबासाहेब आंबेडकरांचे येईल मूकनायक. या ठिकाणी याचे विश्लेषण दिलेलं आहे. इसवी सन 1825 ते 1950 या काळात वृत्तपत्रे व नियतकालिके यांनी दलित वर्गाच्या प्रश्नासंदर्भात केलेले कार्य बहुमोलाचे आहे. महात्मा फुले यांनी प्रबोधनाची चळवळ सुरू केली. इसवी सन 1877 साली सत्यशोधक समाजातर्फे दीनबंधू हे पहिले बहुजन समाजाचे नियतकालिक निघाले. त्यानंतर 1888 मध्ये गोपाळ बाबा वलंगकर यांची विटाळ विध्वंसक आणि किसन फागू बनसोडे यांचे मराठा दीनबंधू चोखा मेळा ही वृत्तपत्रे आली. 1950 पर्यंत अनेक वृत्तपत्र जन्माला आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक 1920, बहिष्कृत भारत 1927, समता आणि जनता 1930 ही वृत्तपत्रे सुरू केली. तर क्वेश्चन नंबर 12 मध्ये विचारलेला आहे, (1960 ते 80 या कालखंडात दलित काव्यरचना करणारे प्रमुख कवी कोण होते? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. 5 अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे केशव मेश्राम. बी आहे वामन निंबाळकर. सी आहे नामदेव ढसाळ. डी आहे दया पवार. ई आहे प्रल्हाद चेंदवनकर. आणि या खाली ऑप्शन दिलेले आहेत. या ऑप्शन पैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. सर्वात पहिले येईल केशव मेश्राम, त्याच्यानंतर येईल वामन निंबाळकर, त्याच्यानंतर येईल सी नामदेव ढसाळ, त्याच्यानंतर येईल डी दया पवार आणि शेवटी येईल ई प्रल्हाद चेंदवनकर. या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. 1960 ते 1980 या कालखंडामध्ये केशव मेश्राम, वामन निंबाळकर, नामदेव ढसाळ, दया पवार, प्रल्हाद चेंदवनकर
अर्जुन ढांगडे, ज.वी. पवार, यशवंत मनोहर, फबू शिंदे, हिरा बनसोडे, ज्योती लाजेवार इत्यादीने काव्यलेखन केलेले आहे. याच जाणीवेतून दलित नाटकेही साकारली. दत्ता भागत, प्रेमानंद गजवी, रामनाथ चव्हाण, टेक्सास गायकवाड, रुस्तम अचलखांब, संजय पवार इत्यादीने दलित नाटककारांनी दलित रंगभूमीला आपल्या प्रतिमेतून संपन्न केले. Now question number 13. क्वेश्चन नंबर 13 मध्ये विचारलेला आहे, खालील दिलेल्या कोणत्या लेखांच्या शीर्षकामधून दलित या शब्दाचा वापर केलेला दिसतो. खाली लेख दिलेले आहेत आणि लेखांमध्ये कोणत्या लेखामध्ये दलित शब्दाचा वापर केलेला आहे ते लेख आपल्याला ओळखायचे आहेत. खाली 5 लेख आहेत. त्या लेखांपैकी अचूक जो लेख असेल तो आपल्याला निवडायचा आहे. एक आहे जनता साप्ताहिकात दलित साहित्याचे समालोचन, हा श्री रणपिसे यांचा लेख. जय भीम साप्ताहिकात दलित साहित्याची अनास्था हा लेख. सी आहे मराठी रंगभूमीवरील दलित वर्गीयांचा वारसा. डी आहे दलित समाज आणि मराठी कादंबरी. ई आहे दलितांचे वाङ्मय. खाली ऑप्शन दिलेले आहेत. या ऑप्शन पैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. 1 आहे, 2, 3 आणि 4 आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल ऑप्शन नंबर फर्स्ट. सर्वात पहिले येईल ए, बी, सी, डी आणि ई. ए आहे जनता साप्ताहिकात दलित साहित्याचे समालोचन, हा श्री रणपिसे यांचा लेख. बी आहे जय भीम साप्ताहिकात दलित साहित्याची अनास्था हा लेख. सी आहे मराठी रंगभूमीवरील दलित वर्गांचा वारसा. डी आहे दलित समाज आणि मराठी कादंबरी. ही आहे दलितांची कथा वाङ्मय. आणि या ठिकाणी या प्रश्नाचे विश्लेषण दिलेलं आहे. 12 सप्टेंबर 1953च्या जनता साप्ताहिकात दलित साहित्याचे समालोचन हा रीन पिसे यांचा उल्लेख मिळतो. इसवी सन 1953ला दलित साहित्य हा शब्द प्रयोग वापरला गेला. यानंतर जय भीम साप्ताहिकात दलित साहित्याची अनास्था हा लेख 28 फेब्रुवारी 1955 साली प्रकाशित झाला. 1 मार्च 1958च्या प्रबुद्ध भारत या अंकात मराठी रंगभूमीवरील दलित वर्गांचा वारसा, दलित समाज आणि मराठी कादंबरी, दलितांची कथा वाङ्मय, दलितांची शाहिरी, बौद्ध वाङ्मय, दलितांचे वर्तमानपत्रे इत्यादी लेख प्रकाशित झालेले आहेत. प्रबुद्ध भारतातून इसवी सन 1956 मध्ये मिलिंद यांनी लिहिलेला दलित वर्गीयांचे अर्वाचीन वाङ्मय हा लेख. इसवी सन
1958 मध्ये लखमापूरक यांनी लिहिलेला दलितांची काव्य वाङ्मय हा लेख, तसेच साम सर्वदे यांचा दलित समाज आणि मराठी कादंबरी हा लेख, इसवी सन 1965 मधील M.A. आंबेडकर यांचा पददलितांचे वाङ्मय हा लेख इत्यादी लेखांच्या शीर्षकामध्ये दलित या शब्दांचा वापर केलेला आहे.